जिंकला श्रीमलंग बाबांची टीम न दे वॉन्ट दी टॉस आणि सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. टॉस जिंकला तर गोलंदाजी घेतली बाबांची टीम न. यादी टॉप 3 मध्ये आपण पाहिलं तर हरिग्राम टीम आणि वैद्य 11 वाकलन टीम. तुम्ही जर युट्यूब लाईव्ह मॅच बघताय तर मी विनंती करेल आपण प्लीज थोडंसं लवकर मैदानामध्ये या, कारण की टॉप 3 च्या मॅचेस आता थोड्याच वेळामध्ये चालू होईल. जाऊया मॅचच्या दिशेनं. सुजित मडवी आणि दुसऱ्या साईडला प्रतीक माळी दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अर्थातच तेजस मुकादम गोलंदाजीसाठी दाखल झाला. ओव्हर क्रमांक 1 मध्ये 3 षटकांची मॅच आहे ही. लक्षात घ्या 3-3 ओव्हरच्या मॅचेस आहेत या. काल देखील 3 ओव्हरची मॅच खेळली होती, आज देखील. एक महत्वाची मॅच आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. अर्थातच ग्रामस्थ मंडळ चषक डोंगराच्या पाडाच्या माध्यमातून. येस अंपायर, येस ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला होते सुरुवात. तेजस मुकादम निघतोय ओव्हर क्रमांक 1 मध्ये. पहिला चेंडू लेट कट केलाय, खेळून काढला थर्ड मॅन रिझनला. 1 सेकंड बाउन्सला चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल, मात्र अखेरीस जातोय सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम पहिला चेंडूवरती चौकार. करायचा, ताकद कधी लावायची, डोकं कधी लावायचं, युक्ती कधी लावायची, ज्याचा माइंडसेट नेहमी मैदानामध्ये आपण पाहिला. मात्र तेजस मुकादमच्या समोर आता मात्र वेगळं आव्हान उभं राहिलंय, जो आहे अर्थातच सुजित मडवी. एक चांगला बॅटल, एक चांगली मॅच तुम्हाला बघायला भेटेल. पुढून खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे अक्षय खैरे, वेगाने जातोय चेंडू, गॅदर केला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानलं जातं. एक सिंगल धाव आणि या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल अगदी 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सध्या सजली आहे. टॉप 3 मध्ये जाणारी ही मॅच सध्या खेळली जाते. दोन्ही संघ उमरोली एका साईडला, दुसऱ्या साईडला श्री मलंग बाबांची टीम. टॉस जिंकलाय बाबांचे संघानं. ओहो, वड बॉल हलक्या हातानं फक्त दिशा दिले, फक्त ड्राईव्ह केलाय, फक्त यावेळी मात्र आपण पाहिलं तर मान दिला या चेंडूला, जिथे एक धाव कंप्लीट केली जाते. कमबॅक कसा असतो सातत्याने तेजस मुकादमने दाखवून दिलाय या आधीच्या मॅच मध्ये देखील आणि आत्ताच्या मॅच मध्ये देखील. तब्बल 3 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती आहे. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, शॉट बॅकवर्ड स्पेल, एक रिझनला खेळाडू, वॉड थ्रो. ओहो, आहे दगदग, तरी अंपायर चेक करतील. डिसिजन पेंडिंग आहे, कारण की बॅट पोचली का, बॅट ड्रॅग झाली का, आता बघायचंय. एक इम्पॉर्टंट मॅच. अप्रतिम थ्रो होता, शॉट बॅकवर्ड स्क्वेल एक रिझन मधून, मात्र थोडा चेक केला जातोय. याच दरम्यान KM फडके वॉटर सप्लायर्स यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईजचं योगदान आलंय. त्या मान्यवरांचं नक्कीच सहर्ष स्वागत. तेजस फडके यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. नॉट आउट. इंचभर चेंडू आपण पाहिलं तर अगदी यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर बॅटीच्या अगदी बॉटमला. अक्षय खैरे येतो वेगानं मिड विकेट रिझन मधून, एक धाव कंप्लीट केली जाते. थ्रो त्याचा पाहूया, डायरेक्ट फेकी, अप्रतिम. जिथे आपण पाहिलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे आणि संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. तब्बल 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. सिंगल डबल वरती विश्वास ठेवला, माफ करा, 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 1 to go.
हो पुन्हा एकदा बॅटीच्या बॉटमला अक्षय खेरे पुन्हा वेगानं येतोय. टिप मिड विकेट रिझन अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आजच्या या मॅचला देखील आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये 9 लॉस ऑफ दी 0 विकेट. पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावसंख्या. एक मॅच एका साईडला आपण पाहिलं तर एका साईडला सुजित मडवी, दुसऱ्या साईडला प्रतीक माळी. या दोघांच्या समोर मात्र तेजस मुकादमची गोलंदाजी खऱ्या अर्थानं चांगली राहिली. मात्र पुन्हा एकदा बावनचे टीमचा फिरकीचा जादूगर मैदानामध्ये दाखल होतोय. मिस्टर संकेत मागील मॅच मध्ये देखील गरागर चेंडू फिरवले. पहिल्या मॅच मध्ये 3 विकेट त्यानं पटकावले होते. 3 धावा त्यानं खर्च केल्या होत्या या आधीच्या मॅच मध्ये आणि सध्या गोलंदाजीसाठी दाखल झाला. पहिला चेंडू बॅटच्या रडामध्ये जरूर आदळला गेला. स्वतःहून चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. एकच धाव, एक सिंगल धाव. या मॅचला एक वेगळी मजा आहे कारण की दोन्ही टीम बलाढ्य आहेत. दोन्ही संघाकडे स्टार कास्ट आहे. दोन्ही संघांकडे एक चांगले खेळाडू आहेत. अनुभव दोन्ही संघांकडे चांगला आहे. लक्षात घ्या, तुम्ही किती पावसाळे पाहिलेत याच्यावरती तुमचा अनुभव ठरत नाही. तुम्ही किती पावसात भिजलात यावरती तुमचा अनुभव ठरतो. 10 धावसंख्या. सुजित मडवीसाठी हा चेंडू क्रॉस बॅटेड निघून जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम फटका, मॅक्सिमम षटकार. हे जंगल असेल तर या जंगलाचा राजा कोण असेल हे बघायचंय. एकच राजा या जंगलाचा असेल जो 100% प्रयत्न करेल. अप्रतिम फटका प्रतीक माळीच्या बॅटमधून आलेला या षटकारानं संघाच्या धावसंख्येला चकाकी दिली आहे जी जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. 16 धावसंख्या. या मॅच मध्ये आरला कार उत्तर केलं जात आहे आणि ही मॅच अशीच आहे. ऍक्शनला रिॲक्शन देणारे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर आहेत. 6 षटकार आल्यानंतर आपण पाहिलं संघाची धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचली आहे. यावेळी देखील चेंडू वेगानं जरूर हाताला गेला. अप्रतिम चेंडू थोडासा पुन्हा एकदा उकरण्याचा प्रयत्न. डॉट बॉल जातोय. हा कमबॅक आहे, ही गोलंदाजी आहे, ही चतुराई आहे, इथे टप्पा आहे आणि आता मात्र या मॅच मध्ये दोन्ही बाजूनी आग लागली आहे. पुन्हा एकदा सुरेख. If you miss, I definitely hit. Batter gone. फलंदाज back to duck out. मैदानामध्ये दाखल झाला आतिश मडवी. सलग 2 मॅच मॅन ऑफ द मॅच पटकवणारा खेळाडू फलंदाज ज्यानं 2 वेळा आपल्या फलंदाजीच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅच तब्बल पटकावल्यात तो आतिश मडवी दाखल झालाय. ही मॅच फक्त 3 षटकांची असल्या कारणामुळे या मॅच मध्ये थोडीशी रिस्क घ्यावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला कारण की धावा आतापर्यंत 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आहे. 16 तब्बल चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. यावेळी देखील अगदी हलक्या हाताने फ्लिक केला चेंडू आपण पाहिलं. क्षेत्ररक्षक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मधून चेंडू फेकला जातोय. 1 धाव तर कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव. आता धाव संख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 17. 1 टू गो. ओव्हर क्रमांक 2. एक चेंडू आता मात्र फक्त बाकी असेल या ओव्हरचा. पुन्हा फुल टॉस. गरकन फिरला. चेंडू हवेमध्ये. लेग अंपायर. नो बॉल. नो प्लस GST. 6 तब्बल 7 आणि येणारा चेंडू फ्री हिटचा. एक
खराब चेंडू मॅचचं चित्र विचित्र करतो हे खरं आहे आणि संघाची धावसंख्या कुठे होती कुठे जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती 24. एक खराब चेंडू आला अर्थातच मिस्टर संकेतच्या माध्यमातून आणि त्याच चेंडूवरती बॅटिंग करत असताना सुजित मडवीनं षटकार लगावला, गोल्डन षटकार. फ्री हिटचा चेंडू हलक्या हातानं खेळून काढला जातोय. एक धाव कंप्लीट केली आहे. फ्री हिटचा चेंडू होता, सिंगल धाव. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती 25. 2 षटकांच्या अखेरीस एक फलंदाज बाद होतोय. उमरोली टीम सध्या बॅटिंग करते. निखिल पाटील गोलंदाजीसाठी दाखल होईल. ओव्हर क्रमांक 3 मध्ये श्री मलंग बावनजे टीमचा वेगवान गोलंदाज म्हटलं तर निखिल पाटीलचं नाव खऱ्या अर्थानं पुढे येतं आणि या गोलंदाजाला आता शेवटच्या षटकामध्ये मात्र बाहेर काढलंय. टॉप 3 मध्ये जाणारी ही मॅच याआधी टॉप 3 मध्ये जाऊन विराजमान झाल्या हरिग्राम टीम, वैदय 11 वाकलन टीम. दोन्ही टीम जर मॅच लाईव्ह बघत असेल तर विनंती करेल यानंतर तुमची मॅच आहे, आपण मैदानाकडे लगेच दाखल व्हा. वेगवान चेंडू, त्या चेंडूला खेळून काढलाय. अक्षय खैरेनं एफर्ट्स दाखवलेत. एका हातानं चेंडू तर स्टॉप केलाय. मी म्हणेल अक्षय खैरेनं या मॅच मध्ये 5 धावा अडवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. अप्रतिम फिल्डिंग. एक धाव अडवण्यासाठी जीवाचं रान करू, पण आज मॅच मध्ये अगदी एफर्ट्स टाकू आणि सध्या तसंच क्षेत्ररक्षण त्याचा डीप मिड विकेट रिझनला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 26. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळी देखील फटका आपण पाहिलं तर हवेमध्ये. यावेळी आतिशबाजी नाही चालली आहे. बॅटर गॉन. फलंदाज आतिश मडवी बॅक टू डक आउट. चुरा के दिल मेरा अप्रतिम कॅच तेजस च्या माध्यमातून यावी मात्र पकडण्यात आली. मात्र आतिशला थोडंसं शांत ठेवलं. पहिल्या 2 मॅच मध्ये आतिशची आतिशबाजी पाहिली, या मॅच मध्ये नाही. धावसंख्या फक्त 26 धावसंख्या. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला निशांत मडवी. 2 धक्के आतापर्यंत. संकेतने एक धक्का दिला, एक फलंदाज माघारी पाठवला. तदनंतर निखिल पाटीलने देखील दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आणि आता निशांत मडवी दाखल होतोय मैदानामध्ये. स्ट्राइक वरती ज्याला तुम्ही पाहताय. धाव संख्या फक्त 26. टॉप 3 मध्ये जाणारी मॅच खेळवली जाते. हाफ ट्रॅकर जाणून बुजून टाकला, फटक्यावर खेळून तर काढला आणि दुसरी कॅच पकडली जाते. तेजस मुकादमच्या माध्यमातून आणखीन एक फलंदाज बाद होतोय आणि निखिल पाटीलला भेटते सलग दुसरी विकेट. दुसऱ्या साइडला अक्षय मडवी. या दोघांना शेवटच्या 3 चेंडूवरती काही ना काही ते रिस्क घ्यावी लागेल, कारण की धाव संख्या फक्त 26 या आकड्यावरती स्थिर आहे. यष्टांच्या मागे तुम्ही संकेत यांना पाहता. सेंटर ऑफ दी अट्रॅक्शन. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवतोय, गोलंदाजासोबत चर्चेत राहतोय. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 टू गो. न्यू बॅटर. स्ट्राइकला हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती सध्या उभा गोलंदाज निखिल पाटील. हॅलो. याच दरम्यान नक्कीच टोंडरेगावचे ज्येष्ठ कार्यकर्ते राघोशेठ पाटील यांचं इथं शुभ आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. एक चिकी धाव, सिंगल धाव आणि या एका धावेच्या मदतीने आता धाव संख्या जाऊन पोहोचते
तब्बल 27 या आकड्यावरती 27 धावसंख्या. 2 चेंडू अजूनही बाकी असतील. ओव्हर क्रमांक 3 शेवटचं षटक. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात, शेवटच्या 2 चेंडूमध्ये किती धावा येतात ते देखील महत्वाचं राहील फायटिंग स्कोर बनण्यासाठी. यावेळी देखील विकेट किपर तुम्ही पाहताय. व्हॉट अ विकेट किपिंग, व्हॉट अ विकेट किपिंग. अपील उचलली आहे. यष्ट्यांच्या मागे ज्या पद्धतीने कामगिरी चालू आहे मिस्टर संकेत यांची, कारण की आतापर्यंत गोलंदाजी करत असताना शेवटचे आत्ताचे 2 चेंडू निखिलने नाही टाकले तर संकेतने टाकायला सांगितले. ज्या जागेवरती टाकायला सांगितले तिथे ते चेंडू पडले, म्हणूनच तिथे धावा कमी खर्च झालेत. मास्टरमाइंड खेळाडू यष्ट्यांच्या मागे तुम्ही पाहताय. 1 टू गो. एक चेंडू फक्त बाकी असेल आता. धावसंख्या फक्त स्थिर आहे 27-27. हा, आणि याच दरम्यान विशाल पाटील हे देखील मॅचचा आनंद घेतात. आपलं सुद्धा सरस स्वागत. ज्यांनी खऱ्या अर्थाने नक्कीच या शृंखलेसाठी चांगले योगदान दिलंय, त्यांचं देखील सरस स्वागत. यावे देखील सुरेख फटका स्क्वेअर कट केला आहे खेळाडू. विकेटचं पतन होत आहे. बॅटर गॉन होतोय. या ओव्हर मध्ये धावा फक्त खर्च झाले 2. निखिल पाटीलनं विकेट घेतले 3. कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकणारी गोलंदाजी. धावा फक्त 27 आणि 28 धावेचं आव्हान आहे आता श्री मलंग बावनजे टीमला. 28 रन्स टू विन. अशी पंढरी पंढरी अशी पंढरी पंढरी गवी तुराया नगरी नगरी गवी तुराया नगरी नगरी. आता गेलो मी पंढरी राग, आता गेलो मी पंढरी राग. वारी बरी बरी अशी. तर याच दरम्यान तेजस फडके यांचा इथे सत्कार केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो की या आपण तेजस फडके यांचा सत्कार करायचा आहे. KM फडके वॉटर सप्लायचे ऑनर आहेत, त्यांच्या वतीने खऱ्या अर्थाने तर तेजस फडके यांचा इथे सत्कार केला जातो. KM फडके वॉटर सप्लायचे ऑनर, त्यांच्या वतीने खऱ्या अर्थाने या शृंखलेसाठी आर्थिक योगदान 2000 रुपये आलेत, त्यांचा इथे सत्कार केला जातोय. तदनंतर पुढचे सत्कार मूर्ती असतील रमेशजी फडके.
चला रमेशजी फडके यांचा देखील सत्कार केला जाईल इथे आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. तर नक्कीच आकाश फडके यांच्या शुभ हस्ते रमेशजी फडके यांचा सत्कार केला जातोय. रमेशजी फडके यांचा इथे सत्कार केला जातोय आणि नक्कीच पुढचे आमचे सत्कार मूर्ती असतील या गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते राघोशेठजी पाटील यांचा इथे सत्कार केला जाईल. यायचं आपण राघोशेठजी पाटील. हरिभक्त पारायण राघोशेठजी पाटील यांचा इथे सत्कार केला जातोय. राघोशेठजी पाटील नक्की ज्यांचा इथे सत्कार केला जातोय. बोलूया आपण बॅक टू क्रिकेट. काय मॅच रंगत्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आपण पाहिलं, त्यानंतर प्रत्युत्तर देत असताना सर्वेशला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मॅच आता रंगली आहे कारण की मॅचची गोल्डन विकेट या ठिकाणी गाळत असताना आपण सर्वेशला पाहतोय. यानंतर सुपर 3 मध्ये पोहोचलेले 2 संघ आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. वाकळण संघ या ठिकाणी दाखल झालाय. वैदई हर्षिका 11 वाकळण हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि हरिग्राम संघ. आणि आज देखील इथनं जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मॅचची गोल्डन विकेट या ठिकाणी काढली सर्वेशनं. या मॅच मध्ये पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते ती उमरोली या टीमची. 2-2 सामने दोघांनी जिंकलेत. इथनं जो संघ जिंकेल तो बक्षिसाच्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळेल. म्हणजे इथनं बक्षीसपात्र फेरीसाठी चाललेली ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आघाडीचे 2 फलंदाज बाद झालेत. तेजस मुकादम मैदानाच्या आतमध्ये तर साथीनं किरण चोरमेकर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच रंगली आहे. असं वाटलं होतं 27चं टार्गेट सेट केलं, 28 विजयासाठी बनवायच्या आहेत, सोपं लक्ष आहे. परंतु आता संकेत आणि मयूर बाद झाल्यानंतर हे लक्ष कठीण बनवण्यात येईल. टीम उमरोलीकडनं दमदार संघ आहे कारण की असं म्हणतात लक्ष जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत लढायचं. आणि ती लढाई मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला उमरोली टीम पाहायला मिळते. फुलटॉस बॉल स्कूप करत असताना अप्रतिम फटका, पाठवले बॉलला बिहाइंड द विकेट, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. त्याला तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी होते. तर चेंडू मध्ये उंची किती आहे याची पाहणी आता जरूर करण्यात येईल. चेंडू बीमर आहे की नाही यासाठी आता पाहणी. परंतु फटका लाजवाब होता. ज्याप्रमाणे चेंडूच्या खाली येण्याचं काम केलं तेजसनं, तो नुकताच मैदानाच्या आतमध्ये इनाईट क्रमांक 4 वरती आलाय आणि समोर आपले विकेट पडलेत तरी देखील ज्या प्रकारचा फटका त्याला सजवायचा होता ते त्यानं दाखवलं. म्हणजे नैसर्गिक गुणवत्ता आहे या खेळाडूकडे आणि ती गुणवत्ता तो दाखवत असताना पाहायला मिळतो. 6नं अकाउंट ओपन केलंय ते आपण पाहू शकाल. क्रीजच्या कोण्यामध्ये तो गेला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील जरूर आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर दी चेंडूच्या खाली तो येत असताना त्यांना फटका कन्वर्ट केला आणि षटकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत 10 वरती संघ पोहोचलाय. 9च्या सरासरीनं धावा त्यांना बनवायच्या आहेत. 3 षटकांची ही मॅच आहे. 9.33च्या सरासरीनं विजयासाठी 28 धावा 18 बॉलमध्ये पूर्ण करायच्या आहेत आणि 10 धावा तर आल्यात. परंतु हा चेंडू बीमर आहे की नाही याची पाहणी सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते. यस, इट इज अ नो बॉल. पंचांकडनं आता घोषित करण्यात आलंय की हा चेंडू बीमर होता. आता फ्री हिट देखील असेल. 1+6 7 धावा प्राप्त झाल्या. धावा धावपळकावरती 11 आणि फ्री हिटची नावी संधी तेजस मुकादमला. चांगला चेंडू यॉर्कलिनचा वापर केला. धाव घेण्याची संधी, सरळ यष्ट्यांचा नेम साधलाय आणि फलंदाज बाद. काय अचूक नेम साधला गोलंदाज सर्वेशनं. असं वाटलं होतं तो फेकी स्ट्राईक एंडला करतो, चुकी करतोय कारण की नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज भरपूर पुढे निघून आला होता. परंतु अशा मोमेंटला त्यानं साधलेला नेम कारण की एक्झॅक्टली त्याची दिशा जर आपण पाहिली, चेंडू रिलीज केल्यानंतर तो बॅट्समनच्या दिशेनं धावत होता आणि त्या मुवमेंटला चेंडू स्ट्राईक एंडवरती फेकणं त्याच्यासाठी सोपं होतं आणि ते काम त्यानं साधलं आणि तेजसला देखील त्यानं बाद केलंय. आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक देत असताना आपल्या टीमला सर्वेश पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज कुणाल मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आघाडीचे महत्वपूर्ण 3 फलंदाज आता बाद झालेत. आता पूर्णतः दारमदार किरण चोरमेकरच्या खांद्यावरती असेल.
पहिल्या मॅचचा तो हिरो जरूर राहिला होता, परंतु ही मॅच अगदी प्रेशर ह्या मॅचमध्ये पाहायला मिळतंय. प्रेशर कसा हँडल करेल हा देखील पाहावं लागेल. षटक क्रमांक पहिलं, एक चेंडू खराब आला, अन्यथा हे षटक खूप चांगलं होतं, कारण की भीमर लेनचा चेंडू फेकला त्यावरती धावा 6 आणि एकंदरीत 7 धावा आल्या होत्या. उलटा चेंडू इथे मात्र दर्शवतायत पंच की बॅटचा स्पर्श झालाय, अन्यथा अपील जरूर दुरून करण्यात आली होती, कारण की दूरवरती जे खेळाडू आहेत त्यांचा टीम स्पिरिट आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा चेंडू पॅडवरती आदलतो तेव्हा त्यांच्याकडनं जोराची अपील होते, परंतु एक्झॅक्टली काय घडलंय आणि काय बिघडलंय हे पंचांना अचूक ठाऊक असतं, कारण की क्रिकेटमधील देवता म्हणून पंचांची सातत्यानं ही उल्लेख त्यांचा केला जातो. आणि अगदी ती 2 पंच सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल, भन्नाट वेग आणि यष्ट्यांच्या मागे फाईन लेगनं बॉल अडवलाय. धाव 1 कंप्लीट झाली आहे. अतिरिक्त धावेंवरती अंकुश लावावा लागेल बाईच्या स्वरूपामध्ये. संघाच्या अकाउंटमध्ये ही एक धाव देखील जोडली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला, बाईच्या स्वरूपात ही एक धाव आली आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. लक्ष 28चा आहे, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. सामना अजूनही संपला नाहीये, कारण की 12 बॉल 15चं समीकरण ऑन पेपर जरी सोपं वाटत असलं तरी देखील आघाडीचे फलंदाज बाद झाले ते पाहता या मॅचमध्ये काहीही घडू शकतं. क्रिकेट आहे, सकाळचं आणि संध्याकाळचं असं सत्र आहे जिथे धावा फारशा बनत नाही. अशा मोमेंटला गोलंदाजांना मदत ही किलपट्टी देत असते, परंतु इथे काय घडेल. पहिले षटक सर्वेशचं राहिलं थोडंसं महागडं, 13 धावा त्यानं खर्च केला, प्रयत्न चांगला राहिला, परंतु एक भीमर चेंडू त्याच्याकडनं जो आला तो चेंडू पूर्णतः त्याचा गोलंदाजी अनालिसिस खराब करून गेला. आणि त्यानंतर आता दुसरं षटक सचिन मडवीला आपण पाहतोय. सचिनकडे कला आहे, चेंडू फिरवण्याची कला त्याच्या हातामध्ये आहे, म्हणजे त्याचं हे षटक अतिशय महत्त्वाचं असेल. नेहमी आपण म्हणतो जेव्हा चेसिंग करत असताना संघ मैदानात उतरतो तेव्हा सेकंड लास्ट ओव्हर ही खूप महत्त्वाची मानली जाते, आणि तेच षटक मैदानाच्या आतमध्ये सचिन मडवीचं आपण पाहू शकाल. या अगोदर फिरकीच्या ताळावरती पहिल्या 2 मॅचेसमध्ये त्यानं प्रतिस्पर्धी संघाला नाचवलं होतं, परंतु या मॅचमध्ये काय घडेल. एका बाजूने फिरकीचा जादूगार संकेत रानडेला आपण पाहिलं, आणि आता त्याच्या अगेन्स्ट पलटवार करण्याचा प्रयत्न सचिनचा देखील असेल. फुलोर लेनचा चेंडू यष्टीरक्षकाकडनं झाली चुकी, डायरेक्ट हिट साधलाय, परंतु पंचांकडनं खून आली की फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. काय मॅच घडते, रफ अँड टफ मॅच. प्रेक्षकांना जशी मॅच हवी होती अगदी तशीच मॅच मैदानाच्या आतमध्ये. आजच्या 8 मधील ही शेवटची लढाई आहे. तर रिव्ह्यू ह्या ठिकाणी पंचांकडनं मागण्यात आला आहे. फलंदाज पोहोचलाय की नाही यासाठी आता जरूर शहानिशा करण्यात येईल. फॉर्च्यून इव्हेंट ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते, सध्याच्या घडीला कार्यरत आहे. त्यांचे सर्व कॅमेरामॅन त्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करायला हवं, कारण की रगरगत्या उन्हामध्ये देखील कार्यरत कॅमेरामॅन पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान रामचंद्रजी फडके यांचं देखील शुभ आगमन झाले मैदानावरती. आपले देखील सरसे स्वागत. या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि फलंदाज सुरक्षित पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. वेग होता, भन्नाट वेगानं ही एक चिकित सिंगल या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली आहे. एका धावेला खूप महत्व आहे. आपण नेहमी म्हणतो परीक्षेत एका गुणाला, राजकारणात एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला भरपूर महत्व दिलं जातं, आणि ते महत्व या मॅच मध्ये तर आलंय. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये दुरून क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय, झेल ड्रॉप. ही मॅच जिंकायची असेल तर अशा चुका टाळाव्या लागतील, परंतु तसं घडत नाही. उमरोली संघाचा गोलंदाज संध्या तर उपलब्ध करून देतोय, परंतु त्या संध्या साधता येत नाहीयेत त्या क्षेत्ररक्षकांना, कारण की कमी धावसंख्या जेव्हा आपल्याला डिफेंड करायच्या असतात तेव्हा क्षेत्ररक्षणाची गुणवत्ता, हाय स्टँडर्ड क्षेत्ररक्षण आपल्याला करावं लागतं, आणि ते घडलं नाही. फिरकीच्या तालावरती नाचवण्याचा प्रयत्न सचिन मडवीचा आपण पाहतोय. समीकरण येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि गरज आहे ती 12 धावसंख्येची. 10-12चं समीकरण. राऊंड द विकेटनं नेक्स्ट बॉल. इथे वेट अँड वॉच क्रिकेट. फटका तर सजवलाय मिड विकेटच्या क्षेत्राच्या दिशेनं. वाटतं झाल काय कॅच पकडली आहे. टाळ्या वाजवा या क्षेत्ररक्षकासाठी. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषा पार जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सर्वेशनं पहिलं षटक फेकलं, तोच सर्वेश त्या ठिकाणी तैनात होता आणि अप्रतिम अफलातून झेल त्यानं प्राप्त केलाय. आणि अजूनही तो सांगतोय की खेळ संपला नाही, मॅच संपली नाही आणि शेवटपर्यंत आम्ही लढू. आणि ती जिद्द, ती चिकाटी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना टीम उमरोली डीजे उंच 6
एकनाथ माली यांचं गीत आणि यांचं संगीत आणि त्यांचाच हा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर क्रिकेटच्या प्रत्येक सिच्युएशनवरती त्यांच्याकडनं हे गीत आहे. जर किरण बघायला गेलं तर स्पर्धेची कोणतीही सिच्युएशन असो त्यावरती आधारित गीत आणि अतिशय रंगतदार व्यक्तिमत्व आहे. जेव्हा जेव्हा ते येतात तर प्रेक्षकांना हसवतात, प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. पर्यंत खिळवून ठेवले या मॅच मध्ये सचिन मडवीनं. मी म्हटलं होतं प्रत्युत्तर दिलं जाईल. ज्या प्रकारची गोलंदाजी संकेतची राहिली त्याला प्रत्युत्तर चोख देत असताना सचिन मडवीला आपण पाहतोय. आतापर्यंत चेंडू 4 त्यानं फेकलेत, धावा फक्त 3 खर्च केल्यात आणि या मॅच मध्ये वापसी. आता 8 चेंडू आणि गरज आहे ती 12 धावसंख्येची. पुढील बॉल फुलटॉस चेंडू प्रहार तर केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. झेल होईल का? आणि आता झेल कंप्लीट केलाय. ज्या क्षेत्ररक्षकाने ह्या अगोदर झेल ड्रॉप केला होता त्यानं स्वतःची चुकी दुरुस्त केली आणि आता झेल कंप्लीट केलाय. पुन्हा एकदा रेफर बॅटिंग रिव्ह्यू. यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की एक एक रिव्ह्यू बिमरसाठी हा दिला जातो आणि त्याची आता मागणी बॅटिंग संघाकडनं करण्यात आली आहे. मोबिन शेख मैदानाच्या आतमध्ये आला होता, फटका तर सजवला, परंतु हा चेंडू बिमर आहे की नाही याची पाहणी सद्यस्थितीला अगदी आमच्या स्क्रीनवरती करत असताना टेक्निशियन टीम मेंबर देखील आहेत त्या ठिकाणी. त्यांच्या समोर आमचे आयोजन करता आहेत आणि चेंडूची उंची किती आहे याची पाहणी जरूर केली जाईल. यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद. मॅच मध्ये टर्निंग पॉइंट, मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतंय. कारण की आता समीकरण उरलंय या विकेट नंतर 7 चेंडू आणि गरज 12. 7-12चं समीकरण. या 7-12 साठी भरपूर घडामोडी, भरपूर मी म्हणेन गोष्टी घडतात, परंतु आज या समीकरणासाठी काय घडेल हा 7-12 आता मैदानाच्या आतमध्ये. 7-12साठी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक गावागावामध्ये, परंतु आता ह्या 7-12 समीकरणासाठी या 2 संघामध्ये लढाई. एरवी 2 भावांमध्ये लढाई आपण पाहतो, परंतु आता 2 संघांमध्ये लढाई आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने लढतोय उमरोली आणि विरोधात श्रीमलंग वावंजे संघ देखील हार मानणार नाही. 2 लढवय्य संघ मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर. ज्या मॅचची अपेक्षा प्रेक्षक वर्ग बाळगत होता अगदी तशीच मॅच, अगदी टसन क्रिकेट. दोन्ही बाजूनं दोन्ही संघाचे चाहते प्रेक्षक ह्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यासाठी पैसा वसूल मॅच. कधी सामना वावंजे टीमच्या बाजूने तर कधी सामना टीम उमरोलीच्या बाजूने देखील पाहायला मिळतोय. या मॅचची अपेक्षा होती आणि तशीच लढाई मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 13 आल्यानंतर समीकरण थोडंसं सोपं झालं होतं, परंतु ह्या मॅच मध्ये सचिन मडवीनं फिरकीच्या तालावरती नाचवलंय. अंतिम बॉल राऊंड द विकेटनं. पुढील चेंडू हाफ ट्रॅकर. हॅलो, बराचसा बाहेर निघालाय चेंडू. व्हाईट बॉल. याच दरम्यान रामचंद्र फडके यांचं शुभ आगमन झालं व्यासपीठावरती. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम रामचंद्रजी फडके यांना आपण पाहतोय आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये. समवेत बरेचसे मान्यवर आहेत, कारण की डोंगराचं पाडा गाव म्हटलं तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सातत्यानं आवर्जून अग्रेसर असणारा हा गाव आणि त्या गावातील बरेचसे ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ आपल्याला आमच्या अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतात. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली आहे आणि षटक देखील या ठिकाणी पूर्ण झालाय. एकदा गोलंदाजसाठी देखील जोरात आल्या, कारण की या मॅच मध्ये वापसी त्यानं मिळवून दिल्या आपल्या टीमला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावपळवरती पाहायला मिळतात त्या 17 उर्वरित समीकरण. येणारे 6 चेंडू आणि गरज असेल ती 11 धावसंख्येची. झालाय तर हरिग्राम संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. 2 दिवस ज्या संघांनी गाजवले, कालचा दिवस गाजवला तो टीम वैदई हर्षिका 11 वाकळण आणि त्यानंतर टीम हरिग्राम. हे 2 संघ, यस वाकळण संघ या ठिकाणी दाखल झालाय. त्यांचे संपूर्ण सहकारी आपल्याला चहूबाजूने पाहायला मिळत आहेत. त्यांचं स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच रंगली आहे, मॅच रंगली आहे. ज्या मॅचची अपेक्षा होती अगदी तशीच मॅच. खाटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. कारण की या अगोदर जेवढे सामने पाहिले 6 सामने आपण पाहिले, 6च्या 6 सामने एकतर्फी झाले होते, परंतु ह्या मॅच मध्ये मजा आहे. संध्याकाळचं सत्र संडे, सुपर संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीच्या दिवसामध्ये आता प्रेक्षक मैदानाच्या चहूबाजूने पाहायला मिळतात. ती प्रेक्षकांना ज्या प्रकारची मॅच अपेक्षित होती तशी मॅच. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती निशांत मालीचा वापर, त्याच्यावरती निशांत मडवी आहेत, माफ करा, निशांत मडवी यांना आपण पाहू शकाल आणि त्यांच्यावरती सामन्याचं भवितव्य सोपवलंय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज ओमकार पाटील आणि साथीनं किरण चोरमेकर. सलामीर फलंदाज मैदानात आहे, ही जमेची बाब असेल.
ती श्रीमलंग वावजे टीमसाठी. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न तो सातत्यानं करेल यात शंका नाही. 6 बॉल 11ची गरज. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न पंचांकडे कटाक्ष टाकला जातो. दर्या कोहली दर्शवतायत की एक्झॅक्टली रिटर्न क्रीजच्या जवळून हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. पहिला डॉट चेंडू. समीकरण 5 चेंडू आणि 11ची गरज. प्रत्येक चेंडू आगणिक सामन्याचं समीकरण बदलतंय आणि प्रत्येक चेंडू आगणिक चर्चा वाढते आणि प्रत्येक चेंडू आगणिक अगदी श्वास रोखला जातोय तो दोन्ही टीमच्या समर्थकांचा. इथे फटका सजवला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक लाजवाब झेल. अगदी स्वतः पुढे धावून आला होता. सर्वेशला पुन्हा एकदा पाहू शकाल आणि सर्वेश योगदान देत असताना ह्या मॅच मध्ये दुसरा झेल त्याच्याकडनं आणि महत्वाचा हा देखील झेल होता कारण की ह्या झेलनं किरण देखील माघारी परतलाय आणि आता मॅच मध्ये समीकरण उरलंय. येणारे 4 बॉल आणि गरज असेल ती 11 धावसंख्येची. हे क्रिकेट आहे. किरण जर आपण विचार केला तर सुरुवातीला 12 मध्ये 15चं समीकरण आलं होतं आणि ज्या प्रकारचा बॅटिंग लाईनअप आहे ते पाहता असं वाटलं होतं की सहजगत्या सामना जिंकेल श्रीमलंग वामजे संघ. परंतु क्रिकेट आहे. कधी सातत्यानं मैदानाच्या चौफेर सामना पाहण्यासाठी येत असतात. अगदी त्याच प्रकारचा हा सामना. मॅच रंगली आहे. 4 चेंडू आणि 11ची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश मात्र इनेट क्रमांक 8 वरती. म्हणजे आता 6 फलंदाज त्यांचे माघारी परतलेत आणि 6वा धक्का अगदी जिवारी लागणारा धक्का होता तो श्रीमलंग वामजे टीमसाठी. जिथे संकेत बाद झाला. मॅचची गोल्डन विकेट होती. ती विकेट जेव्हा मिळवली त्यानंतर वापसी करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर स्पार्क आपल्याला पाहायला मिळाला तो टीम उमरोलीचा. 2 सामने दोघांनी एकतर्फी जिंकलेत आणि ह्या मॅच मध्ये आता दोघांना लढावं लागतंय. आपण नेहमी म्हणतो की रख हौसला बंदे न डर तुफा के सामने बढ़ा कदम लक्ष्य की ओर कर हर मैदान फते. इथे मैदान कोण मारणार आणि त्यासाठी आता लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. लक्ष्यवरती आता अगदी नजर केंद्रित करावी लागेल. षटक फेकत असताना निशांचं देखील कौतुक करावं लागेल. 2 चेंडू त्याच्याकडनं देखील डॉट आलेत. फुलटॉस बॉल प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहे. बनेल दर्शक. पुन्हा एकदा ट्विस्ट मॅच मध्ये काय घडतंय. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. हे मॅचचं क्रिकेट. हे समीकरण आहे. षटकाराला आणि सामना पुन्हा एकदा खुला होतोय तो श्रीमलंग वामजेसाठी. षटकारच्या सहाय्याने धावसंख्या 23 वर आणि आता गरज आहे ती 3 बॉल 5 धावसंख्येची. हे ग्रामीण क्रिकेट आहे. एखादा फुलटॉस चेंडू सर्रास गोलंदाजाकडून फेकला जातो आणि फलंदाजामध्ये क्षमता आहे. 8वा काय 11वा खेळाडू जरी आला तरी देखील षटकार टोकण्याची क्षमता ग्रामीण क्रिकेटमध्ये ठेवतो आणि तेच घडलं. इथे देखील पुढे सरकत फटका हा देखील चांगला आहे परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी धाडस करू शकले नाहीत कारण की त्यांना माहित आहे बचेंगे तो और भी लढेंगे. परंतु आता लढाई फक्त 2 चेंडूंची शिल्लक आहे आणि आता 2 चेंडू 4 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही संघ लक्ष असू द्या. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. शेवटचे 2 चेंडू आणि गरज असेल ती 4 धावसंख्येची. अप अँड डाऊन्सने भरलेला हा सामना. अगदी प्रेक्षकांची उत्कटता वाढवणारा हा सामना आणि चर्चेला भाग पाडणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 2 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावसंख्येची. प्रेक्षकांच्या नजरा खिळल्यात मैदानाच्या दिशेनं. जे प्रेक्षक बसून होते ते आता उभे राहिलेत. 2 बॉल 4ची गरज. डॉट चेंडू. काय गोलंदाजी होत्या मैदानाच्या आतमध्ये परंतु अजून सामना संपला नाही. टाळ्यांचा कडकडाट चहू बाजूने येतो मैदानाच्या. परंतु शेवटचा 1 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावसंख्येची. पैसा वसूल झालेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक या मैदानावरती आलेत आणि जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेत अगदी त्यांच्यासाठी पर्वणी ठरलाय हा सामना. 1 बॉल आणि गरज असेल ती 4 धावसंख्येची. जसा चेंडू रिलीज होईल टाळ्यांचा कडकडाट टाळ्यांचा गजर आपण करा कारण की सामना खूप चांगला झाला. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी कारण की सामना कोणीही जिंको परंतु प्रेक्षकांची अगदी मन जिंकलीत ह्या दोन्ही टीमनं. 1 चेंडू 4ची गरज. फील्ड प्लेसमेंट मध्ये परिवर्तन. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग मिड विकेट त्यानंतर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला पाहतोय. एक स्वीपर कव्हरला देखील क्षेत्ररक्षक आहे. ही फील्ड प्लेसमेंट आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज ओमकार पाटील. शेवटचा 1 चेंडू. संगनायक मैदानाच्या आतमध्ये आहे. 1 चेंडू आणि 4ची कंपल्सरी गरज आहे. 4 बनतील का. फटका तर चांगला सजवलाय. एक्झॅक्टली त्याच दिशेला क्षेत्ररक्षक सजवला आणि ज्या प्रकारे झालं विनलं होतं त्यामध्ये सक्सेसफुल देखील ठरला टीम उमरोली आणि सामना जिंकला. एक चित्तथरारक विजय. अगदी प्रतिस्पर्ध्याच्या
तोंडातनं विजयाचा घास त्यांनी हिसकावून आणलाय आणि सामना जिंकला आणि थेट बक्षीसपात्र फेरीमध्ये हा संघ दाखल झालाय सुपर 3 मध्ये. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक. हारलात परंतु वाघासारखे लढलात असं टीम वावंदेसाठी देखील आपण म्हणू. लढाई खूप चांगली झाली परंतु सामना जिंकला त्यांचे. अभिनंदन टीम उमरोली आणि हार्ड लक वावंदे संघ.